सारखं किल्ल्याची सुरुवात वरती चढल्यानंतर तर पहिला हा गेट लागतो. त्या गेटच्या इथनं बघू शकतो तुम्ही पुढे गेल्यावरती हे अशा पद्धतीने सगळं हे आहे. हे बघा पुरा बांधकाम बघा कसं असेल आणि बांधकाम बघतो तर एकदम पहिल्या ह्याच्यातलं काम आणि बघा आणि आताच्या ह्याच्यात बांधकाम एकदम हे आहे. अजून पण ते बांधकाम होत बघा बघू शकता तुम्ही बघा. नाही हे बघा पहिल्याचे कोरीव काम बघा एकदम. आणि पुढे गेल्यावरती एक भुईर रस्ता असा आहे तर अजून मी पण मला माहिती नाही तो काय आहे तो. मी पहिल्यांदा आले म्हणून मला काय अजून हे नाही कोण ते गाईड नसल्यामुळं काय मला अजून समजू शकत नाही. तर बघा तर हा वरती गेलो ना हे आहे काय ते आता जातो तुम्हाला. आणि हा इथं एक भुईर रस्ता काहीतरी आहे खाली जायला तिथं. आता हा इथून एक रस्ता खाली दुसऱ्या साईडला जायला ते मी तुम्हाला थोडा वेळ दाखवतो. आता हा भुईर रस्ता बघा एकदम हे आहे खाली जरा हे आहे तर जाऊ शकत नाही तिथून खाली एकदम. ओके गाईस आणि पुढे गेलात ना हे दे हां. आणि हा एक इथे बघू शकता तुम्ही पुढे तर इथं आलो ना एक असा डबका आहे. पहिल्या काळातलं पाणी पियाचे टाके आहेत ना आणि बघा टाके कसे आहेत तर दारू गोळा असा जमा करून ठेवायचे साठवून. हा पुरा एवढं बघशील तर पुरा कातल आहे. कातलाला असं खोदून हे केलेलं आहे ना की तुम्ही बघू शकता किती हे आहे कोरीव काम सर्व. बघा पहिलं कसं कोरीव काम तर कातलाला हे कोरलेलं आहे. हां गाईस पुढे मोबाईल तुम्ही पुरा इथून बघा इथून पुढे गेलो असा परत चालत जातो आणि आमच्या सगळी माझं इथून गेलेली चालत बघूया. पहिल्यांदाच आम्ही आलो पहिल्याचा ब्लॉग आहे. तुम्ही लाईक करा सबस्क्राईब सर्व काय बोलतात त्याला करून आम्हाला पण सहकार्य करा. बघा इथून हे गेलेलं आहे. हे खालून रस्ता आहे हा वरून पण ह्याच्यावर बांधकाम आहे त्याचं सर्व निघालेले आहेत दगडे. आणि हे खालून एक आहे ह्याच्यामधनं जायचं पहिले लोक वरून हे आता सर्व बांधकाम तर कोसळल्यामुळे त्यांना काय हे नाही करता आला. बघा हा रस्ता पुरा एकदम ह्या पायऱ्या बघा कसं किती सर्व आता सर्व तगड्या सर्व निघून गेलेल्या आहेत. आणि काय हे बघा आणि इथं मध्ये बघा कसं हे घबे बनवले आहेत ना कोसा इथं दिवा बिवा आता पुरा आतमध्ये मस्त हे आहे गबा आहे पुरा इथलं लुकून आतमध्ये असा होल आहे बघा. ते काय घ्यायचं इथं टाकू शकतो खाली दुश्मन कोण आला तरी तुम्ही बघू शकता. बघा आता बघा हे पुरा आहे. आता माझी उजेड नसले म्हणून तुम्हाला कालुका तेवढा तुम्हाला काय दिसणार नाही भे. इथे एक माणूस राहतो आणि ह्यातून खाली हे उजेड दिसेल ना तुम्हाला तिथून काय आपल्याला फायरिंग काय दगडे टाकायचे आहेत काय हे करायचे आहेत ना ते सर्व इथूनच होतं सगळा. ते मुलं बघा आता पुढे अजून तुम्ही गेलो पुढे दाखवतो अजून काय ते बघा. आता पुढे गेल्यावर तुम्हाला सर्व सांगतो. हा इथून बघा आता वरती आल्याच्यानंतर हा वरती आलो आहे. हा वरनं नजारा बघशील ना तुम्ही एकदम हे आता मी तुम्हाला तिथून दाखवलेला तो तुम्ही कसा खालून दगड्या टाकू शकतो कोण दुश्मनाला तरी तसं हा सर्व खालून बघू शकता तुम्ही पुरा. आता रेंजमध्ये आलो होतं बघा. आणि हा आता तिथून आपण वरती बघू काय झेंडा दिसते ना ते वरती जाऊन हे जरा पहिले आपण इकडचा बघून येऊया काय नजारा आहे. आणि काय बोलशील तू ह्या गाड्याचा अनुभव घेतलेला काय बोलतोस. खूपच छान बघा तुम्हाला काय वाटतंय. हां हे बघा हे तुम्हाला ह्या गाड्याचा अनुभव काय असतं कसा सर. मस्त छान म्हणजे हा काय आहे हा काय सांगतो हा कशासाठी बनवलेला आहे हे. हे बघा काय काय खिडकी बनवलेली आहे ते म्हणजे काय तर माणूस शाळेत पण जायचं पहिले म्हणजे काय लोकांचा आयडिया तर आधी जाऊ शकतो घसाळत गेला. बघा ह्यात काय ठेवू शकतो सामान म्हणजे काय असं बॉम्ब गोलं काय ते ठेवू शकता असेल इथं साठवून सगळं वरती खाली फिरकू शकतात असं काहीतरी असं काहीतरी आहे त्यांचा. तर आपल्याला काय माहिती नाही म्हणून काय जास्त माहिती आपल्याला नाही म्हणून आपण मी सांगू शकत. पण तुम्ही एकदा येऊन बघाच घोसाळ किल्ल्यावरती आणि हा सगळा हा नजारा बघितल्यावर तुम्ही तुमच्या मित्राला पण घेऊन येऊ शकता. बघा एकदम नजारा वरती आल्यावरती तुम्ही बोलशील की हा काय हाय
हा वरचाच पुढं. अरे पुढे काय हे टाके बी काय ते हे पोरा मिला आलेच म्हणून जास्त मी शूटिंग काय करू शकत नाही. आणि बघा इथे काय हे आहे गुप्पासारखं आहे. इथं खाली आपण गोला बिला खाली फेकू शकतो. असं खाली बघा एकदम गोला बिला इथून फेकायला जातात. आता त्याला झाडाची फांदी बिंदी मध्ये असे आले तर इथून दुश्मनासाठी काय आले करून खालून त्याचं गोला इथं फेकू शकतात. एकदम हे बघा ना हे पुरा इथं खाली गेलं तर बघा कसं खाली आहे ना एकदम खाली गडगड जाणार पुरा हे होणार. आणि हे बोलतात काय त्याला बोलतात नाही झाडावर ते बघा झूम करून तुम्हाला दाखवतो. हे बघा हे पुरा झाडावर कोण काय जर दगड मारी तर तुमच्या पाठीवाटे ना तुम्हाला सुजून टाकतील सगळ्यांना. कधी असं दिसलं तर तुम्ही त्याला दगड मारीत जाऊ नका. बघा पुढे आपल्याला काय मोठी व्हिडिओ करायची नाही. शॉर्टकटमध्ये जरासा काय असलं तर वरचा तो स्केच करून तुमच्यासाठी मी हे करणार आहे. आणि बघूया हा इथे झेंडा लावलेला असतो. आता जो हवेनी जरा हे झाला आहे बघू शकता तुम्ही. आणि जास्त पुढे आम्ही जाईत नाही. मुलं आलेली आहेत ना एकदम लहान लहान मुलं आहे सोबत आमच्या म्हणून त्याच्यामुळे आम्ही काय जास्त पुढे जात नाही. काय मी आता आलं तर तिकडची तुम्हाला दृश्य दाखवलं असं जाऊन पण आमच्याबरोबर लहान लहान मुलं आलेत ना मग काही इकडचं दाखवू शकत नाही काही जास्त. हे बघा हे असं आहे पुरा बघू शकता पुढे कसा नजारा खालीपर्यंत. हे वरून आता सारखा आलोक शर्माचा फोन आल्यामुळे सारखा आमचा हे होतं आहे. बघा पुरा तुम्ही कैद करून आता आम्ही थोडं तिथपर्यंत वरती जाऊ म्हणजे आम्ही लास्ट काही बरोबर लगेच निघू आम्ही पण ज्या आता लेट झाला मला यायला म्हणून आम्ही काही जास्त कैद करीत राहीत पटाटा